सुप्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। आज सकाळी सकाळी जे विलोभनीय दृश्य मला दिसत आहे ते मी तुम्हाला सुद्धा दाखवत आहे। बघा, इतकं सुंदर दृश्य आहे की ढग अक्षरशः दमले आहेत, थकले आहेत पाऊस पाडून त्याच्यामुळे त्यांनी आता डोंगरावरती विसावा घेतला आहे। ते विश्राम करत आहेत, त्यांना आरामाची खूप गरज आहे, कारण ते परत एकदा जिद्दीने तयार होणार आहेत खूप पाऊस पडायला। त्याच्यामुळे ते आता सध्या आराम करत आहेत। तर हे बघा, एवढं सुंदर धुकं आणि एवढे सुंदर ढग मला आज दिसले आहेत। आणि आता मी करते आहे माझ्या महादेवाची, शंकराची पूजा। मी कोकणातली आहे, त्याच्यामुळे हे आमच्या ग्रामदेवतेला कलेश्वर असं म्हणतात। तर मी म्हणते की माझ्या कलेश्वराची मी पूजा करते आहे। पहिले मी ह्यांना दुधाने स्नान करते, त्याच्यानंतर पाण्याने स्वच्छ करते आणि मग पुसून वगैरे त्यांना गंध लावते। त्याच्यानंतर कुंकू लावून त्यांची पूजा करते फुलांनी आणि दीप अगरबत्ती लावून हे लावते, मी धूप लावते जो शंकराला प्रिय आहे, असं चंदनाचा धूप मी लावते। चंदन मी म्हणजे माझ्या पूजेमध्ये असतंच, कधीही असतं। ते फक्त शंकर किंवा कोणासाठी नाही, सर्व देवतांसाठी मी चंदन वापरते। बघा, माझा एवढा देवारा सुंदर दिसत आहे। मी खूप आध्यात्मिक आहे, त्यामुळे माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला हे दिसणारच आहे। आणि आज माझे खूप दिवसांचे प्रयत्न सफल झाले आहेत मित्रांनो, कारण मी हे टेंट खूप दिवस लावायचा प्रयत्न करत होते। ॲक्च्युली याचं मॅन्युअल बुक हरवलं आहे, त्याच्यामुळे मला हे काय जुळं करता येत नव्हती। यूट्यूबवरती ट्राय करत होती बघून, पण एक्झॅक्टली समजत नव्हतं। पण फायनली 3-4 दिवसांनी मी हे लावू शकली आणि माझ्या बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद होता तो गगनात मावेनासा झालेला होता। बघा, तो किती एन्जॉय। आणि आता मी बनवलं आहे माझं फेवरेट स्नॅक। मी असं तुम्हाला रेफर करीन की जे 30च्या वरच्या बायका किंवा ज्या मुली आहेत त्यांनी हे नक्की खावं। हे गूळ आणि चण्याचं मिश्रण आहे। संध्याकाळच्या स्नॅक्सला मी हे खाते। आता बघा, आता मी चालली आहे दुकानामध्ये। मला भरपूर झोप येते आहे, पण आता कामाला तर जायचंच आहे, त्याच्यामुळे काही हरकत नाही, कामाला सुरुवात करूया। आणि हा माझा सर्वात आवडता स्पॉट, जिथून मला छानपैकी असा सुंदर धबधबा दिसतो, माथेरानचे डोंगर दिसतात। बघा, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा। मित्रांनो, आदर आणि चादर हे जर तुम्ही चुकीच्या लोकांना दिलं तर आपण उघडे पडतोच। म्हणजे जे आपल्याला आदर देतात, जे आपला आदर सन्मान करतात, त्यांनाच आणि फक्त त्यांनाच तुम्ही आदर द्या। नको तर लोकांना जर तुम्ही आदर द्यायला गेला तर तुम्ही तुमचं हसं करून घ्याल, त्यांचं नाही। त्यामुळे एवढं लक्षात ठेवा, आदर आणि चादर। चादर म्हणजे आपण त्या लोकांनाच प्रोटेक्ट करायचं जे आपल्याला प्रोटेक्ट करतात, आपल्यावरती भरोसा ठेवतात, आपण त्यांच्यावरतीच फक्त भरोसा ठेवायचा। आपण खूप वेळा असं करतो की आपल्या घरातल्यांनी समजवल्यावर आपल्याला ते पटत नाही, पण बाहेरच्यांनी समजवल्यावर आपल्याला ते लगेच पटतं। असं का असतं मित्रांनो? बाहेरच्यांनी कान पिरगळल्यावरतीच समजतं की हां, हे बरोबर आहे, पण जे घरचे आपलं सतत सुख बघत असतात, आपल्या सगळं चांगलंच व्हावं ह्याची काळजी घेत असतात, त्यांचं आपण कधीच ऐकत नाही। पण असं करू नका। तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, आदर त्यालाच द्या जो तुम्हाला आदर देईल, आणि आदर आणि सन्मान त्यालाच द्या जो तुम्हाला देईल। तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, करणार ना?